एसएससी जीडी भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। नवीन एसएससी जीडी भरती या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे। तर नवीन एसएससी जीडीची जी भरती आहे जवळपास 40 ते 50 हजार प्लस जागांसाठी निघत आहे आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना फॉर्म भरता येणार आहे। आता जे एसएससी जीडीची भरती झाली तर त्यामध्ये ज्या भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट होते की सर चांगले मार्क्स या ठिकाणी पडले नाही आम्हाला, तर आतापासून आपल्याजवळ वेळ आहे, आतापासून चांगले तुम्ही आतापासून तयारी चालू ठेवा। तर आतापासून जे मी तुम्हाला सांगणार आहे की फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे, त्याचबरोबर जे एसएससी जीडी भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते गट आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय, वयोमर्यादा काय आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। मेन म्हणजे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर एसएससी जीडी भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पासच लागते। महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता आणि जवळपास यावर्षी जागा ज्या निघणार आहे तर ह्या 40 ते 50 हजार प्लस जागांसाठी भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर आता हे भरती कधी निघणार आहे तर ते मी तुम्हाला सांगून देतो। तर 25 ऑक्टोबर 2025 पासून फॉर्म भरणे चालू होता आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख असणार आहे 25 नोव्हेंबर 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असणार आहे। आणि तुमचा जो पेपर आहे एसएससी जीडीचा तर हा जानेवारी 2026 ते फेब्रुवारी 2026 पर्यंत हा पेपर असणार आहे। जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यामध्ये पेपर असणार आहे। तर हे डेट फिक्स आहे आणि एसएससीची ही तारीख या ठिकाणी आली आहे, पेपराची ही तारीख या ठिकाणी आली आहे। त्याचबरोबर फॉर्म भरण्याची सुद्धा 100% फिक्स तारीख या ठिकाणी आलेली आहे आणि फॉर्म भरणे जे चालू होणार आहे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये। तर आतापासून आपल्याजवळ टाईम आहे, ज्यांचं सुद्धा चांगला या ठिकाणी अभ्यास नसेल तर आतापासून तयारी चालू ठेवा। मागच्या भरतीमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही कमी पडले तर ह्या भरतीमध्ये त्या चुका करू नका, ज्या मागच्या भरतीमध्ये चुका तुम्ही केल्या तर ह्या चुका ह्या भरतीमध्ये करू नका। आतापासून आपल्याजवळ वेळ आहे, तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। तर आता एसएससी जीडी भरतीमध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 23 वर्षापर्यंत वयोमर्यादा एसएससी जीडी भरतीमध्ये ओपन कॅटेगरीसाठी आणि एससी कॅटेगरीचे जर असाल तर 18 ते 38 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 26 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। त्याचबरोबर फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 100 रुपये फी लागते आणि एससी कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा फी नसते। आणि एसएससी जीडीमध्ये काय आहे की बीएसएफ, सीआयएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, आसाम रायफल, एसएसबी, एसएसएफ, एनसीबी तर ह्या पॅरामिलिटरीच्या फोर्सेस यामध्ये असते। आणि आपले यामध्ये जे कटअपनुसार आपल्या या ठिकाणी सिलेक्शन होते, म्हणजे जसा बीएसएफचा जर कटअप 120 असला तर आपल्याला 120 मार्क असेल तर ते पोस्ट आपल्याला भेटते। तर पोस्टनुसार त्या ठिकाणी कटअप लागत असते आणि स्टेट वाईज जे कटअप लागत असते एसएससी जीडी भरतीचा। ठीक आहे, तर आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं एसएससी जीडी भरतीमध्ये तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या यामध्ये काय असणार आहे की सर्वात अगोदर आपली लेखी परीक्षा यामध्ये असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या यामध्ये ग्राउंड असणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे एसएससी जीडी भरतीची। तर सर्वात अगोदर आपल्या यामध्ये फॉर्म भरून घेतले जाणार आहे आणि फॉर्म भरल्यानंतर आपल्या यामध्ये काय असणार आहे पेपर असणार आहे। तर पेपरला जे 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, ज्यामध्ये 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण असणार आहे। तर जनरल नॉलेजचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि एक हिंदी व्याकरण आणि इंग्रजी ग्रामरचा पार्ट असणार आहे। तुम्हाला इंग्रजी ग्रामर जर चांगलं वाटत असेल तर ते आपण चूज करू शकणार आहे, हिंदी व्याकरण जर आपल्याला चांगलं वाटत असेल तर ते आपण त्या ठिकाणी चूज करू शकणार आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे हा पेपर असतो। तर यामध्ये 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाते आणि एका प्रश्नाला 2 गुण असते, 160 मार्काचा पेपर असते पण 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। आणि पेपरासाठी जो आपल्याला टाइम भेटते 1 घंट्यात आपल्याला टाइम भेटते, तर 1 घंट्यामध्ये आपली पूर्ण जिंदगी या ठिकाणी बदलू शकते, एक लक्षात ठेवा। असा तो 1 घंट्याचा पेपर असतो, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि त्याचबरोबर जे यामध्ये नेगेटिव्ह मार्किंगचा जर विचार केला तर 0.25 एवढी नेगेटिव्ह मार्किंग आहे एसएससी जीडी भरतीमध्ये। तर अशा प्रकारे सर्वात अगोदर आपला पेपर होता आणि पेपर झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असते यामध्ये ग्राउंड असते। तर उंचीचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 170 सेंटीमीटर उंची लागते,
सर्व कॅटेगरी फक्त एस टी कॅटेगरी सोडून। आणि महिला उमेदवारांसाठी जी उंची लागते 157 सेंटीमीटर लागते, त्याचबरोबर 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही एस टी कॅटेगरीचे असाल तर एस टी कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी जी उंची लागते तर 162.5 सेंटीमीटर उंची लागते, त्याचबरोबर 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। आणि एस टी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांसाठी जी उंची लागते तर 150 सेंटीमीटर उंची एस टी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांसाठी लागते, तर एवढी उंची यामध्ये लागते, ठीक आहे। आणि आपण ग्राउंडचा जर विचार केला SSCGD भरतीमध्ये तर यामध्ये एकच इव्हेंट आहे SSCGD भरतीमध्ये। तर पुरुष उमेदवारांना यामध्ये 5 किलोमीटर रनिंग मारायला लागते 24 मिनिटांमध्ये। तर जे पण पुरुष उमेदवार 5 किलोमीटर रनिंग हे 24 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारणार आहे तर ते रनिंग पास असणार आहे, ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास त्या ठिकाणी असणार आहे। आणि ज्या पण पुरुष उमेदवारांचा 5 किलोमीटर रनिंगचा जो टाइम आहे तर हा 24 मिनिटापेक्षा 1 सेकंड जरी गेला तर त्यांना फेल केले जाणार आहे, अपात्र केले जाणार आहे। तर जे 2024ची जी भरती होती तर त्यामध्ये भरपूर मुलांना काढलं होतं रनिंगमध्ये, जे मुलं 1-1 सेकंडनी त्या ठिकाणी लेट आले होते। 24 मिनिट 1 सेकंड, 24 मिनिट 2 सेकंड, 24 मिनिट 5 सेकंड, 7 सेकंड अशा मुलांचा टाइम आलता होता, तर त्या मुलांना डायरेक्ट बाहेर केलं होतं, अपात्र केलं गेलं होतं, एक लक्षात ठेवा। तर या ठिकाणी 1 सेकंड सुद्धा पाहिलं जात नाही। तर अशा प्रकारे यामध्ये 5 किलोमीटर रनिंग आणि 24 मिनिटांमध्ये आपल्याला या ठिकाणी मारायची आहे। तर ज्यांचं सुद्धा 5 किलोमीटर रनिंग हे 24 मिनिटांमध्ये येत नसेल तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून जे 5 किलोमीटर रनिंगची चांगली प्रॅक्टिस करा, जेणेकरून आपला जो टाइम हा कमी या ठिकाणी येणार आहे। आणि 5 किलोमीटर रनिंग जर मारतो म्हटलं तर जेवढं पाहिजे तेवढं सोपी नाही, एक लक्षात ठेवा। तर यामध्ये जे शेवटपर्यंत आपल्याला स्टॅमिना त्यामध्ये पुरून ठेवावं लागतं, एक लक्षात ठेवा। तर एकदम जे हार्ड या ठिकाणी म्हटलं येणार आहे तर हार्ड ग्राउंड आहे 5 किलोमीटर रनिंग, एक लक्षात ठेवा। ज्यांनी प्रॅक्टिस नाही केली त्यांच्यासाठी, आणि ज्यांची प्रॅक्टिस असली 1-1 वर्ष 2-2 वर्ष तर त्यांना जास्त अवघड त्या ठिकाणी जात नाही, एक लक्षात ठेवा। तर ज्यांचं सुद्धा 5 किलोमीटर रनिंगचा जो टाइम जास्त येत असेल तर आतापासून तयारी चालू या ठिकाणी करा 5 किलोमीटर रनिंगची। त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी यामध्ये काय की 1600 मीटर रनिंग महिला उमेदवारांसाठी आहे, आणि 1600 मीटर रनिंग महिला उमेदवारांना 8.5 मिनिटांमध्ये मारायची आहे। जे आपण महिला उमेदवार 1600 मीटर रनिंग हे 8.5 मिनिटाच्या अंदर मारणार आहे तर त्या रनिंग पास असणार आहे, ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास त्या ठिकाणी असणार आहे। आणि ज्या आपण महिला उमेदवारांचा 1600 मीटर रनिंगचा जो टाइम आहे हा 8.5 मिनिटाच्या वरती जर गेला, 1 सेकंड जरी गेला, 2 सेकंड जरी गेला तर फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। तर एवढं अवघड यामध्ये ग्राउंड असते, एक लक्षात ठेवा। तर अशा प्रकारे आता ज्या पण महिला उमेदवारांचा 1600 मीटर रनिंगचा जो टाइम आहे हा जास्त जर येत असेल तर आतापासून आपला जो टाइम आहे, आतापासून वेळ गेली नाही आहे तर आतापासून तयारी चालू ठेवा, प्रॅक्टिस आतापासून चालू ठेवा, ठीक आहे। त्याचबरोबर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर आपला काय असणार आहे पेपर, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आहे SSCGD भरतीमध्ये। तर 10वी पाससाठी से निघत आहे, आणि जवळपास जागांचा जर विचार केला तर 40 ते 50 हजार जागांसाठी से निघणार आहे, कारण की दरवर्षी 40 ते 50 हजार जागांसाठी SSCGDची भरती निघते। आणि तुमचं जर SSCGD भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला 21,700 ते 69,100च्या दरम्यान तुम्हाला यामध्ये पगार पाहायला भेटणार आहे, ठीक आहे। तर चांगली ही भरती या ठिकाणी निघत आहे। तर ज्यांना सुद्धा या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर आतापासून चांगले पुस्तक घेऊन घ्या, आणि आतापासून जे विद्यार्थी मित्रांनो सेल्फ स्टडी आतापासून करा, आतापासून चांगली तयारी चालू ठेवा, कारण की ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये फॉर्म चालू होत आहे, जानेवारी ते फेब्रुवारी 2026 मध्ये आपला यामध्ये पेपर असणार आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। चॅनल सबस्क्राईब करून ठेवलेली अपडेट देत राहणार आहे। आजच्या व्हिडिओचा थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।